साहेबांचा, आदरणीय राऊत साहेबांचा, संजय सावंत साहेबांचा, श्री उन्मेषदादा पाटलांचा, जळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा, शिवसेनेच्या सर्व नेते कार्यकर्ते आणि काँग्रेसचे सर्व नेते कार्यकर्ते यांचा त्या ठिकाणी आभार मानतो। त्यांच्या शिफारशीनुसार या ठिकाणी ठाकरे साहेबांनी माझी उमेदवारी घोषित केली। उन्मेषदादांचा एक मोठा सपोर्ट या मतदारसंघात आवश्यक होता, तो मला त्या ठिकाणी मिळालेला आहे। आणि या मतदारसंघाचं गणित पाहता एक तरुण चेहरा देण्याचा ठाकरे साहेबांनी जो प्रयत्न केला आहे, मोठी तरुणाई त्या ठिकाणी माझ्या पाठीशी उभी राहील आणि मला निवडणूक सोपी करून देईल असं मला त्या ठिकाणी वाटतं। जळगावसाठी या ठिकाणी आम्ही जे विजन घेतलेलं आहे, आज उन्मेषदादांनी जसं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक वेळा त्या ठिकाणी काम केलं। आपण बघितलं असाल, विमा याच्यासाठी आजपर्यंत कोणीही नेता रस्त्यावर उतरलेला नाही। त्या ठिकाणी उन्मेषदादांनी कोर्ट कचेऱ्या करून विमा कंपनीशी भांडून त्या ठिकाणी त्यांना विमा मिळवून दिला। पाण्याचे अनेक प्रश्न सोडवले। बलून बंधाऱ्याचा असतील, आमच्या तापीवरच्या असले बलून बंधाऱ्यांचं गिरणाच्या बलून बंधाऱ्यांचा असेल, तापीवरच्या नदीचे अनेक प्रश्न आहेत त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। पाडळसेचा प्रश्न हा सर्वात मोठा आमच्या त्या ठिकाणी पेंडिंग आहे, त्याच्यावर अनेक वर्षापासून राजकारण चालू आहे। आता पाडळसेवर मतं मागण्यापेक्षा कृती जो करून दाखवेल त्याच्यावरच लोक यापुढे विश्वास ठेवतील, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत। आणि या प्रश्नांना सामोरे जात असताना एक राजकारणाला जे आमच्या जिल्ह्यामध्ये रिव्हेंज पॉलिटिक्स, विकासावर कोणी बोलायला तयार नाही, विकासावर भांडायला तयार नाही, परंतु याला गाडा त्याला पाडा याच्या पलीकडे राजकारणाला एक दिशा आमच्या जळगाव जिल्ह्याला देण्याची गरज आहे। आणि तोच विचार घेऊन मी या ठिकाणी आज उमेदवारी करत आहे।